Okay, so we learns about the which factor? We learns about the reduction and oxidation factor. आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं बघा की रिडक्शन म्हणजे एकच डेफिनेशन आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ही डेफिनेशन आपल्यासाठी VIP डेफिनेशन आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन आपली ही आहे. तिचा जर आपण विचार केलो, त्या डेफिनेशनचा जर आपण विचार केलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय? सगळ्यात इम्पॉर्टंट त्या डेफिनेशन्समध्ये ही आहे की इलेक्ट्रॉनमध्ये आपल्याला डेफिनेशन बघणं गरजेचं आहे. ओके, आता दोन गोष्टी मी त्या डेफिनेशनसोबतच घेतो. की रिडक्शन तुम्हाला मी आताच म्हणलो होतो बघा की मी एखाद्याला पैसे देतोय तर माझे पैसे लॉस होणार आहेत. तो माझ्याकडे देईल ते विषय वेगळा आहे, व्यवहार वेगळा हो, परंतु मी एखाद्याला दान म्हणून पैसे दिलेत एखाद्या ट्रस्टला, तर मला मी 1 लाख रुपये दिले तर माझं जे ॲसेट आहे, माझ्याकडे जे पैसे आहेत त्याच्यातून 1 लाख रुपये कमी होणार आहेत. म्हणजे माझं नुकसानच आहे ना आर्थिक. आता तसं काही नाही, परंतु समजून घ्या तुम्ही जस्ट. म्हणजे मी देतोय तर माझ्यामधले काढून देतो म्हणजे माझ्यातले कमी होणार आहेत. म्हणजे एखाद्याचा जर मी फायदा करायचा असलं तर एखाद्याचा तोटा व्हायला लागलेला आहे. आणि होतेच ते निसर्गाचा नियम आहे, त्याच्यात काही विषय नाही. कुठंतरी उंची आहे ना, कुठंतरी खोली आहे, हा फॅक्ट आहे आपल्या निसर्गाचा. तर त्या फॅक्टला जर सोबत घेतला तर एखाद्याचं रिडक्शन होते तर एखाद्याचं ऑक्सिडेशन होते. मग एखाद्याचं जर रिडक्शन करायचं असेल तर मला एखाद्याचं रिडक्शन करायचं, मला एखाद्याला इलेक्ट्रॉन द्यायच्यात तर मला ऑक्सिडायझिंग एजंट व्हावं लागते. का रिड्युसिंग एजंट, सॉरी, मला रिड्युसिंग एजंट व्हावं लागते. मला जर एखाद्याचं रिडक्शन करायचं आहे ना तर मी रिड्युसिंग एजंट झालो. मग मी जर रिड्युसिंग एजंट झालो तर माझं स्वतःचं ऑक्सिडेशन व्हायला लागले, माझं नुकसान करून घेऊन मी एखाद्याचा फायदा करतोय. एखाद्या ट्रस्टला मी तेच, मला आता सुरुवातीला मी ते सांगत होतो ना, एखाद्या ट्रस्टला मी पैसे देतोय म्हणजे मी काय करतोय, एखाद्या ट्रस्टला मी पैसे देतोय म्हणजे मी काय करतोय, म्हणजे मी माझ्या स्वतःचं काय करून घेतोय, माझ्या स्वतःचं ऑक्सिडेशन करून घेतोय आणि त्याचं रिडक्शन करतोय. म्हणजे मी ऑक्सिडायझिंग एजंट नाही आहे, मी रिड्युसिंग एजंट आहे. त्याचं माझ्यामुळे त्याचं रिडक्शन व्हायला लागलं ना, हा माझं ऑक्सिडेशन होऊ द्या. म्हणजे कधी लक्षात घ्या, रिड्युसिंग एजंटचं ऑक्सिडेशन होतंय आणि ऑक्सिडायझिंग एजंटचं रिड्युसिंग येते. जो ऑक्सिडेशन करतो, जसं जो रिडक्शन करतो तो रिड्युसिंग एजंट, त्याचं स्वतःचं काय होतं, ऑक्सिडेशन होते. आणि जो रिडक्शन करतो तो कोणता एजंट आहे, रिड्युसिंग एजंट तो आहे. ठीक आहे, तर ऑक्सिडायझिंग एजंट, ओके, तर ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट अशा प्रकारे आपण डिफाईन करतो. तर त्याचे मी आता थोडंसं तुम्हाला कम्पेअर, जसं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन कम्पेअर करून दाखवतो तसं मी तुम्हाला कम्पेअर करून दाखवतो. पहिलं आहे ऑक्सिडायझिंग एजंट, दुसरं आहे रिड्युसिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट काय, ठीक आहे, विच सप्लायज ऑक्सिजन ऑर अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, ऑक्सिजन सप्लाय करतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करतो, स्वतःचं रिडक्शन होईल, होऊ द्या. विच सप्लायज ऑक्सिजन ऑर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तो काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर रिड्युसिंग एजंट काय करतो, रिड्युसिंग एजंट त्याच्या उलट करतो. विच सप्लायज ऑक्सिजन नाही, हायड्रोजन किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट तो सप्लाय करतो. याच्या एकदम उलट. लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि हायड्रोजन एक सिम्बॉल आहे, ऑक्सिडेशनचं सिम्बॉल ऑक्सिजन आहे. म्हणजे ऑक्सिजन ॲड झाला तर तिथे समजून घ्यायचं की तिथे ऑक्सिडेशन व्हायला लागले. आणि रिडक्शनचं सिम्बॉल हायड्रोजन मध्ये हरकत नाही. सिम्बॉल बरं का, डेफिनेशन सांगायची तर इलेक्ट्रॉनच्या दरम्यानच सांगायची, पण सिम्बॉल, ठीक आहे. म्हणजे विच सप्लायज हायड्रोजन और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आता इथं उलट आहे बघा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे आपण काय म्हणलो होतो, ऑक्सिडेशन म्हणलो होतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन म्हणलो होतो. और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, ऑक्सिडायझिंग एजंट तो हायड्रोजन काढतो, त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे ना, म्हणजे रिमूव्हिंग
ऑक्सिडायझिंग एजंट, ओके, ओजी थोडक्यामध्ये, ओजी म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, ओ ए रिमूव्ज, काय रिमूव्ह करतो, H2 म्हणजे H2 बघा, तो त्या कंपाऊंडकडून H2 रिमूव्ह करतो, म्हणजे स्वतःवर H2 ॲड करून घेतो, दॅट्स इट, म्हणजे स्वतःचं रिडक्शन होणार, स्वतःचं काय होणार, रिडक्शन होणार. रिमूव्ज, OA रिमूव्ज H2 और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, चला इथे 1 नंबर असायला पाहिजे, 2 नंबर. ह्याच्या उलट इथे येणार, इथं काय होणार, OA रिमूव्ज H2, इथं काय होणार, इथं RA म्हणजे रिड्युसिंग एजंट काय करणार, रिमूव्ह, तो O2 रिमूव्ह करणार, स्वतःचं काय करून घेणार, स्वतःचं तो ऑक्सिडेशन करून घेणार. RA रिमूव्ज O2, RA म्हणजे रिड्युसिंग एजंट, RA रिमूव्ज O2 और इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट, तो रिमूव्ह करतो, कोण, RA. आता मी तेच सांगतो तुम्हाला, जे आपल्याला इम्पॉर्टंट सांगायचं होतं तेच मी सांगतो. काय इम्पॉर्टंट सांगायचं होतं की बाबा OA काय करतो, OA हायड्रोजन रिमूव्ह करतो, स्वतःचं काय करून घेतो, ऑब्व्हियसली हायड्रोजन तो रिमूव्ह करतोय, स्वतः रिमूव्ह करतो म्हणजे त्याच्यासोबत घेऊन चाललाय ना, स्वतःचं काय झालं, रिडक्शन झालं. कधी बी ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन होत असते, ओके. ऑक्सिडायझिंग एजंट और OA ऑक्सिडाइजेस other but reduces itself, इथं 3 नंबर आहे, RA reduces other but oxidizes itself. RA reduces other but oxidizes itself, म्हणजे स्वतःचं ज्यानं रिडक्शन करून घेते त्यानं दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते, म्हणजे स्वतःचा फायदा दुसऱ्याचं नुकसान होणार, स्वतःचं नुकसान दुसऱ्याचा फायदा होणार, म्हणजे कुणाचा ना कुणाचा फायदा आणि नुकसान हा वैश्विक गुणधर्म आहे, तो चालत राहणार, ही सायकल आहे, कधीच न थांबणारी सायकल आहे ही. ठीक आहे, कधीच न थांबणारी ही सायकल आहे. तर बघा ही झाले. आता हे एजंट ऑक्सिडायझिंग एजंट कोणते आहेत, एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही बघितलं, एक्झाम्पल्स, त्याच्याकडे खूप सारे ऑक्सिजन असतात त्याचे, कारण त्यानं ऑक्सिजन ॲड करतात, त्याच्यामध्ये घुसवतात, ऑक्सिजन सप्लायज करतात, किंवा त्यांनी काय करतात, आता इथे बघा इलेक्ट्रॉनमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता बघा, ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतात, ओके. दे पुल्स इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, तुम्ही असं म्हणू शकता, ओके. विड्रॉज इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, withdraws इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. हे तर उलट आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉ नाही करत, हे इलेक्ट्रॉन देतात, डोनेट इलेक्ट्रॉन, रिड्युसिंग एजंट ना, त्याचं रिडक्शन करतात, ओके. डोनेट्स इलेक्ट्रॉन टू अँड ग्रुप्स और स्पेसीज, चला ह्याच्यानंतर काय एक्झाम्पल्स, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेट लक्षात घ्या, K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट लक्षात घ्या. नंतर काय, नंतर आहे KMnO4 K2Cr2O7, नंतर खूप सारे CrO3, ओके. नंतर H2SO4 सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, किंवा SO3 सुद्धा आहे, ज्याच्याकडे ऑक्सिजन खूप सारे आहेत, ओके. HNO3 आहे, ज्यांच्याकडे ऑक्सिजन खूप सारे आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट असतात, कारण ह्यांची बघा ह्याचं कसं माहिती का, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन खूप कमी असतात, त्यांनी इलेक्ट्रॉन घेतात ओढून आपल्याकडे, स्वतःच रिडक्शन करायचा प्रयत्न करतात. हे सगळं ह्यानं काही ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करायला लागलं म्हणजे काही दानशूर आहे, लई मोठं काम करायला अशातला भाग नाही, त्याला स्वतःच रिडक्शन करून घ्यायचे, त्याला स्वतःचं रिडक्शन करून घ्यायचं, काही ना काही स्वार्थ आहे ह्या एजंटचा सुद्धा. जसं माणूस
म्हणतो ना मी काय नाही, मी लई उदार आहे, नाही काही ना काही स्वार्थ असतो, खूप कमी असतात, खूप एखादीच असतो जो खूपच उदार असतो. ठीक आहे, चला फॉर एक्झाम्पल्स याच्या उलट रिड्युसिंग एजंट काय आहेत, याला इलेक्ट्रॉन रिच पाहिजे, याला AlH4 NaBH4 BH3 आहे, किंवा डायबल, आता खूप सारे असे नाव आहेत, टोपण नावानं होतात, ते यूज होतात किंवा मेटलसोबत हायड्रोजनचं कॉम्बिनेशन म्हणजे सुद्धा रिडक्शन किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणू शकतो. मेटलसोबत त्यांचं कॉम्बिनेशन असते. डायबल म्हणून एक आहे. ओके, डायबल असे खूप सारे आहेत जे की रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात.